लेखा इथे काय करतेस तू? अगं खाली सगळी तुझी जेवणासाठी वाट बघतायत आणि तू इथे बसलीस. काय करतेस इथे बसून? तुम्ही जा जेवायला, मला भूक नाही. हा काय बालिशपणा आहे लेखा? अगं तुझा राग माझ्यावरती आहे ना, मग तू त्यांच्यावरती राग का करतेस? यश प्लीज मला बोलायला भाग पाडू नका. मी एकटी बरी आहे, मला एकटीलाच राहू दे. मला माहिती तू असं का बोलतेस. ओरडलो म्हणून ना. आय एम सॉरी. तुम्ही मला बोललात म्हणून मी रागवलं नाही, पण पुन्हा एकदा माझी बाजू समजून न घेता तुम्ही ज्याप्रमाणे रिॲक्ट केलं ना, त्यांनी मला हर्ट झालं. बरं बाबा, सांग तुझी बाजू. जाऊ दे ना, हे जर तुम्ही तेव्हा विचारलं असतं तर बरं झालं असतं. सॉरी बाबा, त्यासाठी स्वतःला काय शिक्षा करून घ्यायची ती घेईन मी, पण आधी तुझी बाजू तर सांग. तुम्ही विचारताय म्हणून सांगते. आत्याने बळजबरीने मला बाहेर पाठवलं आणि बाहेर पडण्याआधी मी गॅस स्लो केला होता. आत्या मला स्वतः म्हणाल्या होत्या की मी दुधाकडे लक्ष ठेवते म्हणून. मी किचनमधून बाहेर पडल्यानंतर आत काय झालं मला काही माहिती नाही, पण त्या लक्ष द्यायला विसरले असतील आणि म्हणून तो प्रकार घडला. आणि वरून त्या मलाच दोष देत होत्या. झालं तुझं बोलून? तुझं बोलणं मी ऐकलं लेखा, आणि तुझ्या बोलण्यावरनं असा निष्कर्ष निघतो की आत्याने हे मुद्दामून केलं. त्यांनी मुद्दामून केला असं मी नाही म्हणत आहे, पण त्या नक्की विसरल्या असतील आणि त्यांचा हलगर्जीपणा लपवण्यासाठी त्यांनी कांगावा केला इतकं नक्की. लेखा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आत्या असं का करेल? अगं उलट तुला मी बोललो त्याच्यावर मला आत्याने आणि काकूनी झापलं खाली. त्यांना तुझी इतकी काळजी आणि तू त्यांनाच दोष देतेस. मला माहितीच होतं, मला माहिती होतं तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही म्हणून, आणि म्हणून मी सांगत नव्हते. तर तुम्हीच मला बोलायला भाग पाडले. तुमच्यासाठी ते लोक नेहमीच बरोबर असणार. लेखा, तू चुकली नाहीस हे कशावरनं? तू गॅस स्लो करायला विसरली असेल. तसं मुळीच नाही. मला स्पष्टपणे आठवत आहे मी स्वतः गॅस स्लो केला होता आणि मला आत्याही म्हणाल्या होत्या मी लक्ष ठेवते म्हणून. आणि मी विसरले जरी असले तरी दुधाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे की नाही? छान. स्वतःची चूक पकडली गेली म्हणून दुसऱ्यांना दोष का द्यायचा? लेखा, मी समजू शकतो तू एक माणूस आहेस आणि चुका माणसांकडनंच होतात. त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज? तेच जर का खाली तू स्वतःची चूक कबूल केली असतीस तर मी तुझ्यावर ओरडलो असतो का? यश दादा, सुनबाई, जेवायला येत आहे ना? सगळे वाट बघताय. तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. बरं. मी जेवायला चाललोय, तू येणार आहेस? इतकी बोलणी खाल्ल्यानंतर मला भूक नाही. ठीक आहे, तुझी इच्छा. काहीतरी गडबड नक्कीच आहे. लेखाबद्दल इतकं खोदून विचारलं तरी दुर्गाताईंनी ताकाच तूर लागू दिला नाही. काय प्रॉब्लेम असावा? हो गॉड, हे माझ्या आधीच लक्षात का नाही आलं? तीही लेखाच होती आणि ही पण लेखाच. तेच बिचकत घाबरत वावरणं, जगापासून दूर पडणं, तीच नजरेतली भीती. हिला एक लहान भाऊ आहे
आणि त्यावेळी साहिलही लेखाबरोबर पळून गेला होता. म्हणजे मला भेटलेला लेखाचा भाऊ हा साहिलच होता. तोच चेहरा, तेच डोळे, तो साहिलच होता. याचा अर्थ ही लेखाच माझी लेखा. छे छे, कसं शक्य आहे? ही दुर्गाताई मध्ये कशी आहे? ही ह्या दोघांची मोठी बहीण मध्ये कशी आली? दुर्गा जर त्या दोघांची मोठी बहीण असेल तर माझा अंदाज चुकतोय. पण दोन बहिणींच्या वयात इतकं अंतर कसं? आणि हे मी विचारलं तेव्हा दुर्गाताईकडे ठोस उत्तर नव्हतं. काय चाललंय तुझं? मी बॅग भरतोय याचा अर्थ असा होतो की मी घर सोडून चाललो. तू कुठेही जात नाहीयेस. मी उद्या सकाळी हे घर सोडून चाललो. का? का राहायचं मी इथे? जर मला इथे कोणी आपलं मानतच नाहीये तर मी इथे का राहायचं? काय उपयोग त्याचा? तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? मला कळतंय मी काय करतोय ते, आणि मला जाऊ दे ताई. मी इथे यायलाच नको होतं. इथे येऊन मी खूप मोठी चूक केली. तू लेखाताई मला काहीही सांगत नाही आहात, याचा मला खूप त्रास होतोय. अरे पण काही सांगण्यासारखं नसेल तर काय सांगणार आम्ही दोघी तुला? आणि तू सध्या कशाला नसत्या गोष्टींचा त्रास करून घेतोस रे? तेच तर मला जमत नाहीये ना. तेच तर मला जमत नाहीये. सारखा सारखा तोच विचार येतोय माझ्या मनात. त्यामुळे मी अभ्यास करू शकत नाही, म्हणून मी चाललोय. साहिल, तू माझ्यासाठी पण 2 दिवस नाही थांबणार का? नाही, अजिबात नाही. माझा एकच पेपर राहिलाय, तो मी देणार आणि मी माझ्या कामाला लागणार. तुम्हाला जर वाटलं मला काही सांगायचं तर सांगा, नाही तर नका सांगू. मला माझं डोकं खराब नाही करायचं. साहिल, मला माहिती आहे यश, तुम्हाला झोप येत नाही. तू पण तर जागीच आहेस ना? मी तुमच्या बोलण्याची वाट पाहते. काय बोलायचंय तुम्हाला? मी एवढी वाईट आहे का यश की तुम्ही माझ्याशी नीट बोलूही शकत नाही? अबोलात तू धरलायस लेखा. पण बोलायला सुरुवात तर तुम्हीही करू शकता. मग तुम्ही का गप्पा आहात? मी फक्त तुझ्या यश या आखेची वाट बघतोय. तुम्ही माझ्यावर रागवला. सुरुवात तुम्ही करायला हवी. मी तुझी माफी मागितली, पण सगळा दोष मला देऊन. फक्त एकदा हाक मारा मला, मी सगळं विसरून. लेखा. I'm very sorry.
प्लीज प्लीज नको. मला मला कसं तरी होतं. दादा, दादा, मी परत या घरात आले. मला नशिबाने पुन्हा इथेच आणून सोडलं. या घरातला कोपरा न कोपरा मला माझ्या भूतकाळाची आठवण करून देतो. नियतीने का मला पुन्हा इकडे आणलं? काय योजना यामागे? मला काहीही कळेनासं झालं. पुन्हा तीच माणसं, त्यांचं तेच वागणं, आणि ह्यावेळी तुम्ही सुद्धा नाही. पण तुम्ही जरी नसलात तरी तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. हे माहिती मला. आणि म्हणूनच यावेळी हार पत्करायची नाही असं मी ठरवलंय.
डबा आतच राहिला. नकोय मला. का? तुला कारण चांगलंच माहितीये. जाऊ दे मला. साहेब, इतका तू रागवतोस माझ्यावर की माझं प्रेमही दिसत नाही तुला? नाही, बरोबर आहे ना? मी कोण लागते तुझी? मी तुझी सख्खी बहीण थोडीच आहे की मी सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी ऐकणार आहेस तू? आई मनाला येईल ते बोलत नको जाऊसा. रागवलंस ना माझ्यावर? नाही रागव, पण मनात जे असेल ना ते एकदा बोलून टाकतो. असं तुसड्यासारखं वागत जाऊ नको. मी तुला काही सांगितलं नाही म्हणून रागावलंस ना माझ्यावर? अरे पण मला काही माहितीच नसेल तर मी तुला काय सांगणार आहे साहिल? बस पुरे घेतलाय डावा. आणि सतत एवढ्या तेवढ्या कारणावरनं इमोशनल होणं सोडून दे. तुझ्यासारखं जर मी इमोशनल होत बसलो ना तर आयुष्यात वेळ लागेल मला. म्हणजे मी सतत इमोशनल होते? मला तर वाटतं तुम्हा बायकांना एक स्विच असतो बहुतेक. तो दाबला ना की लगेच तुम्ही इमोशनल होता. आता हसणं सोड आणि मला आशीर्वाद दे. तू चाललायस पण तुला असं वाटतं 2 दिवस आणखीन थांबवून घ्यावं आणि रागावून चाललायस माझ्यावर पुन्हा. आता जाताना नाट नको लावसा. बर, पण परीक्षा संपल्या लगेच घरी ये. आता हे किती वेळा सांगशील तू मला? बरं ठीक आहे, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. तो SP आला ना की त्याला लगेच कटवत जा. त्याला एंटरटेन करत जाऊ नकोस. मलाही बोलत बसण्याची हाऊस नाही रे त्याच्याशी. बरं तू काळजी नको करू, मी नाही बोलणार त्याच्याशी. हा, पण तू स्वतःची काळजी घे, सांभाळून राहा. ठीक आहे. दुर्गाताई, त्या SP ला लेखाताई आणि माझ्याबद्दल काही माहिती देऊ नकोस हा. बर, नाही सांगणार मी. येतो. सांभाळून जा. हो ये. याला कसं कळलं की SP लेखाबद्दल माहिती विचारत होता? अरे वा वा वा, हे काय पाहतो मी? सरनाईकांच्या घरात चक्क ब्रश केल्यानंतर आणि फ्रेश होतो ना होतोय तोच चहा. काय चाललंय तुमचं? काय नाही, मी स्वप्नात आहे का जागा आहे हे पाहतोय. हे असलं घरात पाण्याची सवय नाही ना. काका, हा घ्या गरम गरम चहा. थँक्यू. तू कशाला त्रास करून घेतलास? तुझ्या सासूनी असा एकदाही प्रयत्न केलेला नाहीये. करा हा, तिच्या समोर माझी बदनामी करा. नाही, खरं तर काका, मी या घरात आल्यापासून आपलं बोलणंच झालं नव्हतं. म्हणून मी मुद्दामून नाश्ता घेऊन आले. म्हणजे म्हटलं त्यानिमित्ताने तरी आपलं बोलणं होईल. उत्तम केलंस. लेखा, तू आमच्याकरता नाश्ता घेऊन आलीस, खरंच खूप छान वाटलं. अगं पण सगळ्यांना असं लाडावून ठेवू नकोस. काकू, ह्यात कसलं आलं लाडावणं? लेखा, कसं आहे ना, सगळ्यांनी डायनिंग टेबलवरती बसूनच नाश्ता करायचा ही या घराची रीत आहे. तेव्हा सगळ्यांच्या करता नियम हे सारखेच असायला हवेत. नाही, अगदी बरोबर आहे. आपल्या मुलीसाठी हे नियम कधी लागू केलेत का? मी तिच्याशी बोलतेय ना. हो, बोला. लेखा, आज तू आणून दिलंस, ठीक केलंस, पण असं आयतं हातामध्ये आणून द्यायची सवय लावू नकोस. नाही काकू, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण अजित काका या रूमच्या बाहेर पडणार नाही आणि त्यांना भूक लागली तर ते सांगणारही नाही. म्हणून मी मुद्दामून त्यांच्यासाठी खास नाश्ता घेऊन आले. वा 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 सुनबाई, ज्यांना आयुष्यभर संसार करून सुद्धा हे जमलं नाही ते तू एका दिवसात करून दाखवलंस. काय आशीर्वाद देऊ सांग. जगात सगळ्यांचं कौतुक करा, पण घरच्या बाईने कितीही केलं ना तरी तिच्याबद्दल एक चांगला शब्द कधीही काढू नका. शेवटी बायकोने कितीही केलं तरी ती नालायकच.
नको उदास होस. तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. सवय तिला हे असं बोलायची. पण बाळा खरं सांगू तो, माझी आपुलकीनं इतकी काळजी आजपर्यंत खरंच कोणी नाही घेतली. मी आले ना आता, मी तुमची काळजी घेईन. सुखी राहा. पण काका, मी तुम्हाला असं दुःखी राहू देणार नाहीये. मी दुःखात आहे हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवंय? नाहीतर इतक्या भरल्या घरातून रोज संध्याकाळी तुम्ही असे जातो मी. जातो बाळा. माझं सगळं दुःख विसरण्यासाठी जातो. काका, यापुढे तुम्ही संध्याकाळी कुठेही जाणार नाही आहात. मी तुमच्याकरता तुमचं सगळं पेंटिंगचं सामान इकडे मागवून घेते, म्हणजे तुमचं त्यात मन रमेल. मी चित्र काढतो हे तुला काय माहित? यशनी सांगितलं होतं मला. काका, तुम्ही पुन्हा पेंटिंग सुरू कराल ना? नाही, पण अगं माझी ती सवय तुटली आहे. सवय पुन्हा लावता येते काका. लेखा, काका प्लीज मला सांगा ना, तुम्ही पुन्हा एकदा पेंटिंग सुरू कराल ना? मला तुमचं काही ऐकायचं नाही. तुम्ही पेंटिंग सुरू करणार आहात. मी आजच यशशी बोलते आणि सगळं सामान मागवून घेते. नाश्ता करून घ्या. मला खरंच खूप भीती वाटते. साहिल असं का बोललं असेल? मी काही गडबड नाही ना केलेली. साहिल आणि एसपीला तोंड देता देता माझ्या अगदी तारांबळ उडली. माझ्याकडनं खरंच काही चूक झालेली नाहीये ना? लेखा आणि साहिल दोघांना अगदी लहानपणापासून सांभाळले मी, अगदी धाकट्या भावंडाप्रमाणे. त्या दोघांना माझ्यामुळे काही त्रास नको व्हायला. एसपी लेखाबद्दल सगळं का बोलत असेल, इतके प्रश्न का विचारतोय, साहिलला कळलं तर? खरंच खूप भीती वाटते. काय करू मी? तूच मार्ग दाखव बाबा आता. मला वाटतं लेखाला हे सगळं कळवायला हवं. तिला इकडेच बोलून घ्यावं हेच बरं. इथे आल्यावर तिला सगळं नीट सांगता येईल. हॅलो ताई, कशी आहेस तू? सगळं ठीक आहे ना तिकडे? सगळं ठीक आहे. तू कशी आहेस? माझं काय ग, तुम्ही दोघं ठीक आहेत म्हटल्यानंतर मी ठीक असणारच ना. आणि बोल, आज कशी काय आठवण आली? आठवण तशी रोजच होते ग लेखा, पण ना मला ना खूप भीती वाटते अगं. काहीतरी विपरीत घडणार आहे असं सारखं मनात येते माझ्या. अगं ताई, तुला असं का वाटतंय? लेखा, मी तुला फोनवर नाही काही सांगू शकत. तू मुंबईला परत येतेस का? मला खूप महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. अगं पण मी आता अचानक कशी येणार? तू फोनवरच सांग ना मला काय ते. मी तुला सांगितलं ना सगळं, मला फोनवर नाही सांगताना. तू ये ना इकडे प्लीज. ताई, मलाही बोलायचंय तुझ्याशी, मला सुद्धा भेटायला आवडेल, पण मी इकडे सगळ्यांना काय कारण सांगू? अगं लग्नानंतर मुली माहेरी नाही का येत नवऱ्याबरोबर मांडव परतनीसाठी?
त्यासाठी यायचंय सांग. आणि असं पण सांग की दुर्गाताईला सत्यनारायणची पूजा करून घ्यायची आमच्याकडून. तू सांगशील का मी यशला फोन करून सांगू? नाही नाही नको, मी सांगते सगळ्यांना. हं. लेखा लवकर ये, मी खूप वाट बघते तुझी. आणि काळजी घे स्वतःची जरा. तू पण काळजी घे. मी यशशी बोलून लवकरच यायची तयारी करते. बरं, ठेवू मग फोन? अच्छा. मृदुला, आपल्याला जेवढं वाटलं होतं ना तेवढी ही लेखा साधी नाही. हा, ह्या घरामध्ये कोणाचं कोणाशी पटत नाही, कोणाचे वीक पॉइंट काय आहे हे तिला अगदी बरोबर कळतं. काय बोलायचंय ते जरा स्पष्ट शब्दात सांगशील? अगं ती आता ह्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांना आपल्या बाजूने करून घेते. आधीच वरुण आणि सई तिचं कौतुक करताना थकत नव्हते, आता त्यात ह्यांची भर पडतीये. अरे वा, आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. चांगलं झालंय. अगं या गोष्टीचा तू मोठा इश्यू करून यश समोर तिचा अपमान करू शकतेस. यश, अरे तू मुंबईला परत जातोस? अरे हो दादा, तिकडे बरंच काम पेंडिंग आहे ना. अरे यश, पण तुझं आत्ताच लग्न झालंय ना. मला सांग, लेखाला काय वाटेल? काय करणार दादा, आता माझा सगळा बिझनेस मुंबईत आहे म्हटल्यावर मला तिथेही लक्ष द्यायलाच हवं ना. अरे हो, पण काही दिवसांची सुट्टी काढून आला होतास ना तू इकडे. वरुण, मला वाटतं यशच्या नाशिकला राहण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा तूच जास्त एक्सायटेड दिसतोयस. उदय काका, रे तो इथे जर राहिला तर मला ते हवंच आहे. पाहिलंस यश, सगळी बिझनेसची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती टाकून हा मोकळं व्हायला आतुर झालाय नुसता. आणि यश, उदय काकाला तर असं झालंय की सतत वरुणला त्याच्या बिझनेसमध्ये गुंतवून ठेवायचं. काय गुंतवून काय ठेवायचं? अरे घरातला मोठा मुलगा आहेस तू. तू नाही बिझनेस सांभाळायचा तर कोणी सांभाळायचा? आणि माझं म्हणणं, यशला कशाला इकडे अडकवून ठेवते सुगाच? अरे पण यशला जर तसं वाटत नसेल तर? थांब यश, मला सांग, तुला खरंच असं वाटतंय? पा, तू काय बोलतोय का? अरे त्याला नाहीच राहायचं इकडे. आणि साहजिकच आहे, काय आहे, आधी अमेरिका, नंतर मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये राहिल्यानंतर नाशिकमध्ये त्याला कसं काय करमणार, हो की नाही यश? उदय काका, मी राजकारणात उतरल्यापासून तू इतका इन्सिक्युअर झालाय, त्यामुळे मला डिस्करेज करण्याची एकही संधी सोडत नाहीस तू. काय तुला का डिस्करेज करेन बाबा मी? कसं आहे वरुण बेटा, राजकारण ही काही सगळ्यांना जमणारी गोष्ट नाही. उद्या जर का तिकडेही अपयश आलं तर धड राजकारणही नाही, धड बिझनेसही नाही, असं व्हायला नको म्हणून मी सांगतो, बाकी काय नाही. यश, या बाबतीत आम्हाला काय वाटतंय ते महत्वाचं नाहीच आहे. तुझं काय म्हणणं आहे ते सांग. वरुण दादा, तू काळजी करू नकोस, मी नाशिकचा बिझनेस पण सांभाळेन. तू बिंदास राजकारणात होता. दॅट्स गुड. तुझ्या या बोलण्यामुळे मी खरंच निश्चिंत झालोय. चला येतो मी. बरं, लवकर ये परत. हो, प्रयत्न करतो. थांबा यश. मी तुमच्याबरोबर मुंबईला येते. लेखा, का प्रकार आहे हा सगळा? मी पण तुमच्याबरोबर मुंबईला येते. बघितलंस, मी म्हटलं नव्हतं तुला? अरे या मुंबईच्या लोकांना बाहेर कुठे करमत नाही रे. लेखा, हा सगळा काय तमाशा आहे? कसला तमाशा? मी पण तुमच्याबरोबर मुंबईला येते. अहो, दुर्गाताईने आपल्याला बोलवलंय. ताईंनी बोलवलं? कशाला? मुलगी लग्नानंतर मांडव परतणे करता माहेरी जात नाही का?
ताईला आपल्या दोघांकडनं जोड्याने सत्यनारायण करून घ्यायचंय. तिचा सकाळीच फोन आला होता. यश, अरे विचार कसला करतोस तू? लेखा म्हणतीये ते बरोबर आहे. मांडव परतनीसाठी जातातच ना मुली माहेरी, त्यात नवीन काय आहे? हे बघ, उदय काका काय म्हणेल असा विचार करतोयस का तू? तो काहीही म्हणणार नाही तुला. तू काही वेगळं वागत नाहीयेस, तशी रीतच आहे. पण काकूला आणि आत्याला पण सांगावं लागेल ना. तू काळजी करू नकोस, त्यांना मी सांगेन. ओके, तुम्ही निघा. ठीक आहे. चल. लेखाच्या काळजीने अगदी जीवाला घोर लागलाय माझ्या. पण आता तिचं लग्न झालंय ना? हो, लग्नही झालंय, नवराही चांगला मिळालाय. तुम्ही म्हणालात त्यातलं अगदी अक्षर आणि अक्षर अगदी खरं निघालंय. राजपुत्र अगदी घरीच न्यायला आला होता तिला, अगदी राजवाड्यात. पण आता तो राजवाडाच तिच्यासाठी तुरुंग झालाय. मी तुम्हाला सांगितलंच होतं, लग्नानंतरही काही काळ तिला त्रास आहे. हो, ते आहे लक्षात माझ्या. पण या सगळ्या गोष्टींवर काही उपाय नाहीये का? सध्या तरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण तिच्या आयुष्याचा काळ पुन्हा एकदा बिकट आहे. म्हणजे लेखाच्या आयुष्यात तिच्या नशिबात काही सुख नाहीच आहे का? का नाही? सर्वशक्तिमान विघ्नहर्ता जो गणराज आहे तो तिचं रक्षण करेल. ही श्री गणेशाची मूर्ती द्या तिला. तिच्यावर काही संकट आलं तर ते दूर होईल. श्री गणेश सगळ्या विघ्नांपासून तिचं रक्षण करेल. जय श्री गजानन. काय लेखा मुंबईला गेली अशी अचानक? अगं, तिच्या ताईने बोलवलं तिला म्हणून निघून गेली ती. काय म्हणायचं या मुलीला? बघितलंस, निघून गेली. कोणाला काही सांगणं नाही, कोणाचा निरोप घेणं नाही. यशने पण कुठून हे सोंग आणलंय ना देव जाणे. माझं डोकं नाही चालत आहे आता. नाही, पण मला ना दाट संशय आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. यश आपल्यापासून काहीतरी नक्कीच लपवतोय. तुम्ही दोघी मूर्ख आहात का? ह्या असल्या मुलीकडून कसल्या अपेक्षा ठेवताय तुम्ही? तुम्ही आत तरी होतात, आम्ही दोघे समोर होतो तरी एका अक्षराने काही बोलले नाही. आता दिवसभर या गोष्टीचा विचार करत बसू नका. जा आत जा. येतो. उदयला बोलायला जाते काय? विचार करू नका. कालची मुलगी ही आपला एवढा अपमान करते. यात अपमान कसला आलाय? घरातल्या सुनेने बाहेर जाताना मोठ्यांना सांगून तर जायला पाहिजे. अरे नमस्कार तर दूर, पण निरोप घेणं ही तर रीत आहे की नाही? हे बघ, ही रीत आहे हे बरोबर आहे, पण ती रीत न पाळून तिने तुमचा अपमान कसं काय केलाय हे कळलेलं नाहीये मला. अरे आम्हाला न सांगता ती इथून निघून गेली, याचा अर्थ ती आम्हाला काडीचीही किंमत देत नाही असा होत नाही का? किंमत सोड ग, पण निदान मोठ्यांना मान तर द्यायला हवा. अच्छा, म्हणजे तिने घरातनं जाण्याआधी तुम्हाला येऊन सांगायला हवं होतं की मी चालली आहे, एवढंच म्हणणं आहे ना तुमचं? हो का? ही अपेक्षा अवास्तव आहे का? अजिबात नाही. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की आपण या गोष्टीचा विचार करायला हवा की ती घरात आल्यावर आपल्यापैकी कोणी तिला जाऊन विचारलंय की तुला काय हवंय नकोय? नाही ना? मग आपल्यालाही तशी अपेक्षा करण्याचा काहीही अधिकार नाहीये. आणि आत्या, मान मिळवण्यासाठी आपण इतरांशी तसं आधी वागावं लागतं. वरुण,
तुझ्या बायकोने तर खूप आस्थेने चौकशी केली आहे ना तिची. मग तिला तरी सांगून गेली का ती? नको सांगू देत ना. मुळात जेव्हा आपलेपणा असतो तेव्हा मान अपमान या असल्या फालतू गोष्टींचा माणूस विचार करत नाही. आणि बाय द वे, सईची तिच्याविषयी काहीही तक्रार नाहीये. उलट तिचं तर असं म्हणणं आहे की यशनी या मुलीशी लग्न केलंय हे यशचं फार मोठं भाग्य आहे. आणि आपलं सुद्धा, सरनाईकांचंही. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, बस ना. अरे मग बोल ना यश. SP, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, पण कळत नाही मी तुला ते कसं सांगू यार. ऍक्च्युली मी तुझ्याशिवाय ही गोष्ट कोणाशी शेअर पण नाही करू शकत. खरं तर मी तुला हे सांगायलाही नकोय, पण जर का मी ही गोष्ट कोणाशी शेअर नाही केली SP तर मी वेडा होईन. वेडा. अरे बापरे, नाही, नॉर्मल यशला सांभाळणं मला एवढं अवघड जात आहे. वेडे यशला सांभाळता सांभाळता मलाच वेळ लागेल. त्यापेक्षा बोल. SP, आय एम सिरियस यार. अरे मग त्यात नवीन काय? मला सांग, तू कधी सिरियस नसतोस. आता तुझं नवीन लग्न झालंय, तू कसा उत्साहात नाचला पाहिजे. तेच तर मला सांगायचं आहे तुला SP. नवीन लग्न झालंय माझं, पण तू SP, लेखा आणि मी आणि लेखा SP, आम्ही दोघंही एकमेकाच्या अजून जवळ आलेलो नाही आहोत. काय? अरे पण का? कारण तिलाच ते नकोय. मला ती तिच्या जवळ येऊ देत नाही. आय कांट बिलीव्ह दिस यश. मी खरं ते सांगतो SP. ती इतर वेळी तर नॉर्मल असते, पण जेव्हा मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेव्हा ती माझ्याकडे असं बघते जसं की मी कोणीतरी परका आहे. तिच्या नजरेत जेव्हा मी तो तिरस्कार माझ्यासाठी बघतो, तो माझ्यासाठी जीवघेणा असतो. तिची नजर मला सतत हॉन्ट करत असते. नाही पण यश, ह्या सगळ्या मागचं कारण तू तिला विचारलंयस का? विचारलं मी तिला. मग ती काय बोलली? आणि मग काय, शांत झाले की मानसिकरित्या तयार नाहीये असं सांगून मी वेळ मारून देते. बरं, ते सगळं जाऊ दे. ताई, तू इथे मला काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून बोलवलं होतंस आणि आता तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं? काय बोलू आता? तू एवढं सगळं सांगितल्यानंतर तुला सांगू की नको हाच प्रश्न पडलाय मला. का? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम तर झालेलाच आहे ग, पण तुला हे सगळं सांगून तुझ्या डोक्याचा ताप मला आणखीन वाढवायचा नाही लेखा. मला सवय झाली या सगळ्याची ताई. लहानपणापासून एकही दिवस टेन्शन शिवाय गेला नाही. आता काही वाटेनासच झालं. तू बोल. तू गेल्यानंतर SP येऊन गेला एक दोनदा इकडे. का? कशासाठी? कशाला ते माहिती नाही. अगदी सहजाला असं नाटक करत होता, पण माझ्याकडनं तुझ्याबद्दल सगळी माहिती काढून घ्यायची होती त्याला. ताई, तू त्याला काही सांगितलं नाहीस ना? नाही, काही सांगितलं नाही. पण तुम्ही दोघं मला हेच काय सांगताय? दोघं म्हणजे कोण? तू आणि साहिल. साहिल पण त्याला काही सांगू नको असं सांगून गेलाय मला. साहिल म्हणजे साहिल आणि SP? हो, त्या दोघांची भेट झाली. SP ला घरात घेऊ नको, त्याला काही सांगू नको असं साहिल सांगून गेलाय. याचा अर्थ कदाचित साहिलने SP ला